नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कल्पनाप्रधान निबंध. वृक्ष नष्ट झाली तर. चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया. एकदा मी मित्रांबरोबर गावाबाहेर फिरायला गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. दूर असलेल्या डोंगराकडे लक्ष गेले. डोंगराला वणवा लागला होता. डोंगरावरची सर्व झाडे जळली होती. मन हळहळले. अरे रे, किती झाडे नष्ट झाली. खरंच या पृथ्वीवरचे वृक्ष नष्ट झाले तर या पृथ्वीचे सौंदर्यच नाहीसे होईल. हिरव्या वनराईत फिरताना जो आनंद मिळतो, थकलेला जीव उत्साही बनतो, हा अनुभव संपेल. वृक्ष नष्ट झाले तर सभोवताली हिरवी वनराई दिसते, ती दिसणार नाही. झाडाझुडपांमुळे परिसर रमणीय दिसतो. वृक्ष नसतील तर पाने, फुले, फळे मिळणार नाहीत. देवपूजा करता येणार नाही. औषधी वनस्पती नष्ट होतील. त्यामुळे माणसांचे आरोग्यच धोक्यात येईल. वृक्ष नष्ट झाले तर गैरसोय होईल ती पाखरांची. पाखरे कुठे राहतील? उडता उडता ती थकतील तर कोठे विसावतील. वृक्ष नष्ट झाले तर पाखरे आपली घरटी कोठे बांधतील? घरटी नसतील तर पक्षी आपल्या पिल्लांना जन्म कोठे देतील? पक्षीच कशाला, वानरांपासून ते किडे मुंग्यांपर्यंत अनेक जीव संकटात येतील. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. हे जीव काय करतील? कोठे जातील? माणसांचे काय? माणसांवरही खूप विपरीत परिणाम होतील. झाडे नसतील तर पाऊस पडणार नाही, शेती होणार नाही, गवतपाला उगवणार नाही. जनावरे जगणार कशी? माणसाला खायला अन्न कुठून मिळणार? सगळी माणसे मृत्यू पंथाला लागतील. गवतावर जगणारे प्राणी मेले तर मांसाहारही प्राणी देखील मरतील. एकंदरीत सर्व सजीवसृष्टी नष्ट होईल. पाऊस नसल्यामुळे सर्व पृथ्वी सुकून जाईल. सगळीकडे रखरखाट असेल. तापलेली जमीन व तापलेली हवा. बाप रे, असे जग कोणाला आवडेल? झाडे पाहिजेत तरच हे जग सुंदर होईल. मित्रांनो, अशा छान छान व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.